जानेवारी 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे 48वें मुख्य न्यायाधीश म्हणून आलोक आराधे यांनी शपथ घेतली. लक्षात असू द्या, आलोक आराधे. आता हे आपलं मुंबई उच्च न्यायालय, आपलं हायकोर्ट. पहिले आपण सुप्रीम कोर्ट बघितलं, आता आपण हायकोर्ट बघतोय. बघा लक्षात घ्या, 48 हा क्रमांक माहित पाहिजे. इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, क्वेश्चन तुमचा इथं बनेल. 48वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? आलोक आराधे. इथेही तुमचा प्रश्न बनला. म्हणजे मी काय करतो, तुम्हाला नेमकं कुठं प्रश्न बनणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय, वाचन भरपूर करतात, पण नेमका एक प्रश्न कुठं विचारणार ना हे कळत नाही. काळजी करू नका, मी तुम्हाला सांगतो प्रत्येक टॉपिकला, प्रत्येक जो बनलेला कुठे आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतो हे तुम्हाला मी सांगतो. मग आता बरेचदा तुम्हाला असे प्रश्न विचारतील की जे आता 48वे मुख्य न्यायाधीश आहे आलोक आराधे. ठीक आहे, तर आलोक आराधेंनी कोणत्या उच्च न्यायालयात काम केलं तर लक्षात असू द्या, मध्य प्रदेश उच्च न्यायालय, जम्मू काश्मीर उच्च न्यायालय, कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, आलोक आराधे यांनी काम केलेलं आहे. म्हणजे मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि कर्नाटक 4 ऑप्शन मध्ये येतील, किंवा यापैकी कुठल्या न्यायालयामध्ये त्यांनी काम केलेलं नाही असं सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता बघा, न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, कर्नाटक जर बघितलं तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, फक्त न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. आणि तेलंगणा उच्च न्यायालयामध्ये फक्त मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे.